किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल, तर मुलांक तुमचा 4 आहे. मुलांक 4 चे स्वामी रहस्यमय आहे. कधी तुमच्या आयुष्यात असं घडलंय का, की तुम्ही अगदी साध्या सरळ मार्गाने जात असता, पण अचानक तुमच्या आयुष्यात असं काहीतरी वादळ येतं, की संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. लोकांपेक्षा वेगळा विचार करणं, समाजाचे जुने नियम मोडून काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करणं, ही तुमची सवय आहे का? पण जेव्हा तुम्ही जगापेक्षा वेगळं करायला जाता, जेव्हा लोक तुम्हाला वेड्यात काढतात, नावे ठेवतात आणि जेव्हा तुमची वेळ खराब असते, तेव्हा सगळे सोडून जातात. जर हे तुमच्या आयुष्याचं सत्य असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्या नशिबाने तुमच्यासमोर आणला आहे. अंकशास्त्र सांगतं, की या जगात काही लोक जन्मताच क्रांतिकारी आणि जगावेगळी बुद्धी घेऊन जन्माला येतात. जर तुमचा किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल, तर मुलांक तुमचा 4 आहे. मुलांक 4 चे स्वामी रहस्यमय आणि सावली ग्रह राहुदेव आहेत. राहू हा अचानक होणाऱ्या बदलांचा कारक आहे. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात काही सामान्य नसतं. जे काही होतं ते अचानक होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुलांक 4 या लोकांचा स्वभाव, त्यांचे करिअर, प्रेम, कुटुंब आणि त्यांच्या आयुष्यातील मोठे चढ-उतार, त्यांचे फ्युचर आणि राहुदेवाला शांत करून भाग्य उजळणारे काही उपाय याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अचानक घडणाऱ्या घटनांमागचं गुपित समजणार आहे. तर मुलांक 4 म्हणजे काय आणि त्यांचा अद्भुत स्वभाव. अंकशास्त्रात 4 या अंकाला अद्भुत आणि अनपेक्षित बदलांचे प्रतीक मानले जाते. कारण याचा थेट संबंध राहू ग्रहाशी आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या स्वभावातील काही खास रहस्य. तर यांच्यातील काही चांगल्या गोष्टी आपण आता जाणून घेणार आहोत. तर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, जिथे सामान्य माणसाचा विचार संपतो, तिथून मुलांक 4 लोकांचा विचार सुरू होतो. हे लोक कमालीचे हुशार आणि रिसर्च करण्यात पटाईत असतात. हे स्पष्ट वक्ते आणि धीट असतात. हे लोक खोटेपणा सहन करत नाहीत. जे काही मनात असेल ते सरळ तोंडावर बोलतात. हे खूप धाडसी असतात आणि कोणालाही घाबरत नाहीत. तसेच हे अत्यंत कष्टाळू असतात, हार्डवर्किंग असतात. हे लोक कामाचे पक्के असतात. एकदा एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. तसेच गरिबाचे कैवारी असतात. हे लोक अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवतात. दुर्बल आणि गरजू लोकांना मदत करायला ते नेहमी सगळ्यात पुढे असतात. आता आपण ह्या पाहिल्या यांच्यातील काही चांगल्या गोष्टी. आता पाहूया त्यांच्यातील वाईट गोष्टी आणि उणिवा. तर यांच्यामध्ये असतो अतिराग आणि हट्टीपणा. यांना राग खूप अचानक येतो आणि रागाच्या भरात ते स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात. हे अत्यंत हट्टी असतात. स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करतात. यांचे मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात. स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे यांचे समाजात शत्रू लवकर बनतात. लोक यांना घमंडी किंवा विचित्र समजतात. तसेच हे कायम संभ्रमात असतात. कायम ते कन्फ्युजनमध्ये असतात. राहूमुळे यांच्या डोक्यात एकाच वेळी हजारो विचार चालत असतात, ज्यामुळे अनेकदा हे महत्त्वाच्या वेळी गोंधळात पडतात. आता पाहिले आपण त्यांच्यातील काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी. आता पाहणार आहोत त्यांचे करिअर, पैसा आणि फ्युचर. मुलांक 4च्या लोकांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर हे लोक जुनाट किंवा पठडीतल्या नोकऱ्यांमध्ये टिकू शकत नाहीत. यांना जिथे नवनवीन प्रयोग करायला मिळतात तिथे हे राजे असतात. यांचं सर्वोत्तम क्षेत्र कोणतं? हे कोणत्या क्षेत्रात जास्तीत जास्त यशस्वी होऊ शकतात, सक्सेस त्यांना भेटेल, तर हे लोक आय-टी सेक्टर, कम्प्युटर सायन्स, कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायंटिस्ट, शेअर मार्केट, ट्रेडिंग, गेमिंग किंवा गुप्तहेर खाते, इन्व्हेस्टिगेशन यात प्रचंड यशस्वी होतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स, एव्हिएशन किंवा राजकारण यामध्येही लोक मोठी झेप घेतात. आता पाहूया यांची आर्थिक स्थिती आणि भविष्य. यांच्या आयुष्यात पैशाची स्थिती समुद्राच्या लाटांसारखी असते. कधी अचानक अफाट पैसा येतो तर कधी अचानक खर्च वाढतात. पण यांच्याकडे पैसा कमवण्याचे मार्ग अनेक असतात. वयाच्या 31व्या ते 26व्या वर्षानंतर यांचे प्रचंड नशीब वेगाने चमकते आणि 40च्या नंतर ते अफाट संपत्तीचे मालक बनतात. आता पाहूया यांची लव्ह अँड फॅमिली लाईफ. तर मुलांक 4च्या नात्यांचे गणित थोडे गुंतागुंतीचे असते. यांचं कौटुंबिक आयुष्य कसं असतं, तर हे आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असतात. पण दुर्दैवाने कुटुंबातील लोक यांच्या विचारांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. यामुळे घरात अनेकदा मतभेद किंवा दुरावा निर्माण होतो. यांच्या चांगुलपणाची किंमत जवळच्या लोकांना उशिरा कळते. यांचं प्रेम आणि जीवन कसं असतं, यांची लव्ह लाईफ कशी असते, तर प्रेमाच्या बाबतीत हे लोक खूप वेगळे असतात. यांचे प्रेमसंबंध बऱ्याचदा अचानक आणि जगावेगळे असतात. हे जोडीदाराशी अत्यंत निष्ठावंत असतात, पण यांच्या संशयी स्वभावामुळे किंवा अचानक येणाऱ्या रागामुळे नात्यात वाद निर्माण होतात. जर यांना समजून घेणारा आणि शांत स्वभावाचा जोडीदार मिळाला तर यांचे वैवाहिक आयुष्य सुखी असते.
तर यांच्या आयुष्यातील मोठे चढ-उतार, संघर्ष आता आपण पाहूया. राहूचा प्रभाव असल्यामुळे संघर्ष तर पावलोपावली असतो. मुलांक 4च्या आयुष्यात 2 मोठे चढ-उतार येतात. पहिला म्हणजे अचानक होणारे नुकसान किंवा खोटे आरोप. यांच्या आयुष्यात अचानक मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा कोणत्याही चुकीशिवाय यांच्यावर खोटे आरोप केले जाऊ शकतात. तसेच दुसरं म्हणजे कोर्ट कचेरी किंवा वादात हे लोक लवकर अडकतात. यांच्या आरोग्याच्या तक्रारी काय तर यांना अचानक उद्भवणारे आजार म्हणजे मानसिक ताण, डोकेदुखी, पाठीचे किंवा सांध्याचे विकार किंवा पोटाचे गुप्त रोग सतावू शकतात. बऱ्याचदा यांचे आजार डॉक्टरांनाही लवकर समजत नाहीत. तर आता पाहूया मुलांक 4चे काही लकी गुपिते, लक फॅक्टर्स. तर जर तुमच्या मुलांक 4 असेल तर अंकशास्त्रानुसार तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आणि संरक्षणात्मक काही गोष्टी आपण आता पाहणार आहोत. तर तुमच्यासाठी लकी नंबर आहेत 4, 1, 5, 6 आणि 7. हे तुमच्यासाठी लकी नंबर आहेत किंवा लकी जन्मतारखा आहेत. आणि तुमच्यासाठी अनलकी नंबर कोणते आहेत किंवा ज्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे, तुमचे विचार आणि त्यांचे विचार कधीच जुळणार नाहीत. तर 8 आणि 9 मुलांक पासून नेहमी लांब राहा. यांच्याशी तुमचे विचार कधीच जुळणार नाहीत. तर तुमच्यासाठी लकी रंग आहेत निळा, राखाडी, ब्राऊन हलका. हे रंग तुमच्यासाठी शुभ आहेत आणि काळा आणि लाल रंग हे तुम्ही वापरणे पूर्णपणे टाळा. तुमच्यासाठी लकी दिवस आहेत शनिवार, रविवार आणि सोमवार. तुमचे महत्त्वाचे निर्णय किंवा बिझनेस डील्स या दिवशी नक्की करा. तर तुमच्यासाठी लकी वेळ आहे संध्याकाळच्या नंतरची वेळ म्हणजे रात्रीची वेळ. तसेच तुमच्या बुद्धीला सर्वाधिक चालना देणारी आणि आयडिया देणारी ही वेळ आहे. तसेच तुमच्यासाठी लकी व्यक्ती आहेत ज्यांचा मुलांक 1, 5 किंवा 7 आहे. अशा व्यक्ती तुमच्यासाठी उत्तम मित्र किंवा बिझनेस पार्टनर नक्की चांगले ठरू शकतात. तर आता पाहूया तुमचे नशीब बदलणारे 4 आपण 3 उपाय. हे तुम्ही जरूर करून पहा. जर तुमच्या आयुष्यात सध्या प्रचंड संघर्ष सुरू असेल किंवा कामे रखडत असतील तर राहुदेवाला शांत करण्यासाठी आणि भाग्य मजबूत करण्यासाठी 3 उपाय कोणते ते पाहूया. तर त्यातील प्रथम उपाय म्हणजे भगवान गणेशाची आराधना. राहुदेवाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी भगवान गणेशाची पूजा सर्वात उत्तम असते. दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गणपते नमःचा जप करा. तसेच मुक्या प्राण्यांची सेवा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी पक्ष्यांना धान्य टाका किंवा काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किट खायला घाला. या उपायाने राहूचा नकारात्मक प्रभाव तात्काळ दूर होतो. आणि स्वच्छता आणि शिस्त. राहू हा अस्वच्छतेचा शत्रू आहे. तुमचे घर, विशेषतः तुमचा बेड आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. घरात कधीही बंद पडलेली घड्याळे किंवा खराब इलेक्ट्रॉनिक सामान ठेवू नका. मी एवढेच म्हणेन, तुमची जगावेगळी बुद्धी ही तुमची कमजोरी नाही तर ती देवाने तुम्हाला दिलेली सर्वात मोठी ताकद आहे. जग काय म्हणतं याकडे दुर्लक्ष करा, कारण इतिहास सामान्य लोक नाही तर तुमच्यासारखे क्रांतिकारी लोकच घडवतात. स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. तुमचे सुवर्ण दिवस आता नक्कीच सुरू होतील. तुमची जन्मतारीख कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तुमचा मुलांक 4 असलेल्या तुमच्या धाडसी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच पुढील मुलांक 5चे कुबेराचे रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलशी असेच कनेक्ट राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.